नागपुर के सीताबर्डी पुलिस थाना अंतर्गत एक अपराधी ने शराब पीने के बाद पैसों के लेन देन को लेकर हुए विवाद में अपने ही साथी पर चाकू से हमला कर गंभीर रूप से घायल कर दिया। यह घटना मीठानीम दरगाह के सामने मंगलवार तड़के हुई। इस घटना की जानकारी मिलने के बाद जब पुलिस आरोपी की तलाश करते हुए उसके घर पर पहुंची, तब उन्हें वहां पर तलाशी के दौरान एक लाइटर गन मिली है। हालांकि इस घटना के बाद से ही आरोपी फरार है, जिसकी तलाश की जा रही है। आज पहाटेच्या दरम्यान 2:30 वाजताच्या सुमारास अब्दुल अलीम अब्दुल अजीज यशोधरा नगरच्या एरियातला राहणार आहे आणि त्याचा मित्र सलमान उर्फ माउजर नावाचा कपिल नगरच्या हद्दीत राहतो। ते सलामीसाठी मिठानीम दर्गा येथे आले होते आणि त्यावरून त्यांच्यात पैसे मागण्यावरून थोडा वाद झाला। आरोपी म्हणला की आरोपीने त्या जखमीला पैसे मागितले होते की मेरे को पैसे दे दे, तो म्हणला मी पैसे देत नाही। त्या कारणावरून वाद होऊन त्याने त्याच्यावर चाकू मारला त्यांना गालावर आणि पोटावर थोडा। तर त्यामुळे मग तो जखमी झाला। ही माहिती पोलिसांना मिळाली। सीताबर्डी पोलिसांची नाईट टीम सदर ठिकाणी गेली आणि जखमीला हॉस्पिटलला ॲडमिट केले। आरोपींच्या विरुद्ध पोलिसांनी सीताबर्डी पोलिसांनी 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीकडे एक लायटर पिस्टल मिळाला, तर त्यावरून सीताबर्डी पोलिसांनी कपिलनगर पोलिसांकडे एक 628 आर्म्स ॲक्ट आणि 135 मुंबई कायद्याखालची रिपोर्ट आता दाखल करण्यासाठी गेलेले आहे।